त्यांना. कोण आहात तुम्ही, खरोखर सांगा. इन्स्पेक्टर कृष्णाजी अर्जुनराव गोळे. हे पिस्तूल तुमचं आहे. तुम्ही आमदार म्हणून स्वतःचं रक्षण करण्यासाठी याचा वापर करू शकता. हे बघा, या पिस्तुलाची मला काहीही गरज नाही. आय कॅन हँडल माय सेल्फ. हे बघा मिस्टर आंबेडकर, तुम्ही एक चळवळ चालवता. तुमचे अनेक शत्रू असतील, त्यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. हे बघा, मला विरोधक आहेत पण मला शत्रू नाहीये. मला या पिस्तुलाची खरंच काही गरज नाही. अहो पण मिस्टर आंबेडकर, वहिनी तुम्ही तर यांना समजवा ना. अहो वेळ काय सांगून येत नाही. हे सरकारी पिस्तूल आहे, याचा परवाना आहे. यात इल्लीगल असं काहीच नाही. हा बघा परवाना. आता तरी पटलं. खरं तर हे शस्त्र चालवण्याची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये, म्हणजे माझी तशी इच्छाच नाहीये. पण आता सरकारचा आदेश आहे, मी ही पिस्तूल स्वीकारतो. रमा, हे नीट जपून ठेव. पोरांच्या नजरेस पडता कामा नये आणि घाबरू नकोस. थँक्यू इन्स्पेक्टर. बाबासाहेबांच्या घरी एक माणूस पिस्तूल घेऊन आलेला असतो. तेव्हा जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, बाबासाहेबांनी रमाई पुस्तक वाचत बसलेले असतात आणि तेवढ्यातच एक माणूस येतो आणि बाबासाहेब दरवाजा उघडतो आणि तो बोलतो की मी घरात येऊन बसतो, नंतर आपण बोलू. तर तो खुर्चीवर बसता बसता तिच्याकडून पिस्तूल पडतं आणि बाबासाहेब आणि रमाई घाबरले असतात. बाबासाहेब बोलतात की तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरात पिस्तूल घेऊन का आले आहात? तुम्हाला कोण वाटलं, गुंड किंवा गुन्हेगार? तर तो माणूस बोलतो की आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे. रमाई बोलतात की असं बोलून भागत नाही, तुमच्या हाती पिस्तूल आहे, तुम्ही काही करू शकता. तुम्ही आहात तरी कोण? तर तो माणूस बोलतो की मी एक इन्स्पेक्टर आहे आणि पिस्तूल तुमचंच आहे. तुम्ही आमदार आहात म्हणून तुमच्या रक्षणासाठी हे पिस्तूल सरकारने दिलं आहे, त्याचा परवाना सुद्धा आहे. बाबासाहेब, तुम्ही चळवळ चालवता आणि तुमचे खूप शत्रू सुद्धा असतील, त्यासाठी हे पिस्तूल तुम्ही ठेवा. आणि बाबासाहेब सांगतात की माझे विरोधी खूप आहेत पण माझे शत्रू नाहीत, हे पिस्तूल मला नकोय. रमाईला बोलतात, वहिनी तुम्ही तरी सांगा यांना, आणि वेळ कधी सांगून येत नाही, तर हे पिस्तूल तुमच्या जवळच ठेवा. आणि बाबासाहेब बोलतात की हे शस्त्र चालवण्याची वेळ कधीच येऊ नाही. आणि रमाईला ते पिस्तूल देतात आणि बोलतात की हे चांगल्या जागेवर ठेवून दे आणि आपल्या पोरांना हे पिस्तूल दिसता कामा नये. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सिरीजचे काही पार्ट्स होते अपडेट आणि काही पार्ट्स अपलोड होते, तुम्ही जाऊन चेक करू शकता.